आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या वयामुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या प्रचंड वाढत चालली आहे। यामध्ये जड ओझे उचलणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सतत खाली वाकणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे, व्यायाम न करणे ही कारणं तुमची पाठदुखी वाढवत आहेत। मात्र या कारणांपेक्षाही आणखी एक कारण असं आहे ज्यामुळे तुमची पाठदुखी प्रमाण सर्वात जास्त वाढू शकते। सध्या अनेकांना ऑफिसमधील खुर्चीत तासनतास एकाच स्थितीत बसण्याची सवय पाठदुखीस प्रचंड कारणीभूत ठरत आहे। याशिवाय आजकाल प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना पाठदुखीची समस्या प्रचंड सतावत आहे। हे दुखणे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम देखील करते। तसेच तीव्र पाठदुखी शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या थकवा आणणारी ठरू शकते, ज्यामुळे तुम्हाला लवकर थकवा जाणवू शकतो। म्हणून पाठदुखीकडे दुर्लक्ष करणे सर्वात जास्त घातक ठरू शकते। तर आता आपण पाठदुखी नेमकी कशामुळे होते हे सविस्तर जाणून घेऊया। आजकाल कामाचे वाढते तास, व्यस्त जीवनशैली ही तुमच्या मणक्याच्या आरोग्यावर प्रचंड प्रमाणात परिणाम करू शकते, ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होतो। शारीरिक हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसल्याने तुमचे स्नायू हे दिवसेंदिवस कमकुवत होऊ शकतात। याशिवाय वाकून बसणे, पोक किंवा चुकीच्या स्थितीत बसणे यांसारख्या सवयींमुळे मणक्याचे आजार उद्भवतात। तसेच लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक अनेकदा पाठदुखीची तक्रार करतात, जे काही महिने किंवा वर्षांपर्यंत टिकून राहतात। जास्त वजनामुळे तुमच्या मणक्यावर, विशेषतः पाठीच्या खालच्या भागावर जास्त प्रमाणात ताण येतो। मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तसेच धूम्रपानाच्या सवयी देखील तुमच्या मणक्याच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतात। यामुळे मणक्यातील डिस्कचे नुकसान होऊन त्याची लवकर झीज होते। तसेच निकोटीन, सिगारेटमध्ये असलेले हानिकारक द्रव्य हे देखील मणक्यातील रक्तप्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाटू लागते। यासोबतच पाठीच्या दुखापती, जसे की पाठीवर येणारा अतिरिक्त ताण, अचानकपणे दुखापत होणे, तसेच फ्रॅक्चरमुळे तुमच्या मणक्याचे आरोग्य बिघडले जाऊ शकते। त्यामुळे नियमित शारीरिक व्यायाम केल्याने पाठीच्या दुखापतीपासून सुटका होऊ शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो। प्रत्येक हाडांच्या मध्ये मऊ चकती असते। ही चकती 2 भागात असते। चकतीचा आतला भाग हा मऊ असतो, तर बाहेरचे कवच हे कठीण असते। कोणतीही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो। याला स्लिप डिस्क म्हणतात। यामुळे गंभीर पाठदुखी होते। मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पाठदुखी कशी टाळायची? तर चालताना किंवा बसताना पाठ सरळ ठेवा। यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहत असतो। तसेच वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या उद्भवू शकते। विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी खुर्चीवर बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे। तसेच जास्त प्रमाणात पाठदुखी असेल तर नियमित योगासने करणे गरजेचे आहे। त्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते आणि पाठीचा कणा देखील लवचिक बनतो। याशिवाय मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 5 मिनिटे स्ट्रेचिंग करणे फायद्याचे ठरू शकते। जर तुम्ही एकाच ठिकाणी जास्त वेळ बसत असाल तर 1 तासानंतर वारंवार ब्रेक घ्या। तसेच तुमच्या पाठीला आधार देण्यासाठी तुम्ही कुशन्सचा देखील वापर करू शकता। यासोबतच हाडे मजबूत ठेवण्यासाठी जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, जस्त, प्रथिने, लोह आणि कार्बोहायड्रेट्स यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा आहारात समावेश करा। तसेच पाठदुखी सुरू झाल्यास पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे, फिजिओथेरपी, शस्त्रक्रिया करण्याची देखील गरज भासू शकते। त्यामुळे तुम्हालाही पाठदुखीची समस्या असल्यास या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे। याशिवाय आवश्यक असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।